आनंदाची अनुभूती ही मनाला होते. हो, आनंदाची अनुभूती ही मनाला होते. आता परमानंद मनात मग कोणाला होतो? कारण परमानंदात मन लीन झालेलं असतं. म्हणजे अगदी मनाची अवस्था नसतेच खरं म्हणजे आनंदाची हे उपभोग घेण्याची. मग तो कोणाला होतो आनंद? तर तो जो आनंद आहे ना, तो आनंद त्याला होतो हा शब्द नाही लागू पडत. तर ते त्याचं हा, लक्षण आहे. म्हणजे आपण जे सच्चिदानंद हा जो शब्द वापरतो की म्हणजे नाही, त्याचं स्वरूप आहे, ते स्वरूप. त्याचं स्वरूप लक्षण आहे. म्हणजे लक्षण स्वरूप आहे त्याचं ते. स्वरूप आहे. त्याला ते वाटतं हा, किंवा त्याला तो लक्षणच असं. आहे ते. आता म्हणजे परमानंद आणि आनंद या दोन हो, शब्दामध्ये इथे असं आहे की हा, आनंदाचा संबंध हा कुठेतरी आपल्या हा, हो, सांसारिक सुखाशी आहे. आणि जिथे परमानंद हा शब्द वापरला हो, तर त्या ठिकाणी सांसारिक सुखापासून तो अलिप्त झाला आणि तो हो, आपल्या स्वरूप लक्षणात गेला. हो. स्वरूप लक्षणात गेल्यानंतर तो आणि परमानंद हे म्हणजे एकच स्थिती आहे, स्थिती आहे ती. एकरूपता आहे. ती स्थितीमध्ये एकरूपता म्हणजे आहे. स्थिती आहे ती. हा, हा, स्थिती आहे. एकरूपता आहे. कळलं, आत्मस्थिती कळलं, कळलं. खूप खूप छान. आहे. कारण माझा खूप तिथे थोडा असं गोंधळ होत होता की हा ठीक आहे. अनुभव कोणाला येतो मग परमानंदाचा. अनुभोक्ता आणि अनुभव कारण एकच मनाचं होतो. तर तिथे ऍबसेंट असतं. म्हणून हा, तिथे मन नसतंच खरं म्हणजे. अगदी मन खरं आहे. तुमचं ऑब्झर्वेशन एकदम बरोबर आहे आणि शंकाही योग्य आहे. त्याच्यामुळे इथे आपल्याला जी आत्मस्थिती आहे ती आपल्याला समजली हा, पाहिजे. हा, आत्मस्थिती आणि हो, हो, जीवस्थिती मधला जो भेद आहे ना, तो आपल्याला कळणं आवश्यक हा, आहे. हो, हो, जीवस्थितीमध्ये बरोबर. कळलं, कळलं, आनंदाचे कळलं. अनेक प्रकार, अनेक प्रकार जीवस्थितीमध्ये आहेत. हो, पण परमानंद ही आत्मस्थितीमध्ये गेलाय हो, तर. हा, ठीक. चला, आशीर्वाद. हम्म, श्री स्वामी हो. समर्थ. हा, खूप बोला. छान काय. नमस्कार. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. बोला. परांजपे बोला. नमस्कार काका. नमस्कार हा, बोला बोला. काका, काय नमस्कार. हो, आशीर्वाद आहे. बोला. हा, नाही नाही, हो. दर्शन घ्यायचं होतं. आहेच आहे, मग दर्शन आहे. काय प्रश्नच नाही. तुम्हाला बघण्याचा आनंद जास्ती आहे. आज आनंदच सगळा होता. हो ना, मलाही तो आनंद घ्यायचा आहे. तुम्ही जो आनंद घेताना मला बघण्याचा, म्हणून मी आरशासमोर उभा राहायचा प्रयत्न करतो, पण अजून जमलं नाही. आशीर्वाद. स्वामी समर्थ. हे जे सुषुप्ती आणि जागृतीचं प्रकरण चाललेलं आहे आता, तर वेद दर्शनामध्ये शुक्रवारी महाराज म्हणाले ते म्हणजे सर्ग, महासर्ग, प्रलय, महाप्रलय. तर आपण जेव्हा सुषुप्तीमध्ये असतो तेव्हा ते एका प्रकारे प्रलयच झालं ना, म्हणजे ते, कारण की तेव्हा आपल्याला जगाचं काही हे भान नसतं. नाही ना, मग आपण स्वरूपात जातो ना तेव्हा. हो, तिथे ती आत्मस्थिती सांगितली आहे. हो, सुषुप्त स्थितीबद्दल काय म्हटलंय की जेव्हा निरंकारी स्थिती आहे, हो, तिथे अहंकाराचा लवलेश नाहीये, म्हणजे जीवभावाचा लवलेश नाहीये. हो, आणि जीवभावाचा लवलेश जेव्हा नसतो त्यावेळेस तो स्वरूपामध्ये जाऊन मिळतो. तो हो, एकरूप होतो. म्हणून त्याचं जे काही वर्णन केलंय ते आत्मस्थितीचं वर्णन आहे. हो, सुषुप्तीमध्ये मी जाणणारा असाही राहत नाही आणि जाणणे आणि न जाणणे अशा दोन्ही स्थितीतून तो बाहेर येतो आणि मग तो एकरूप होतो आत्मस्थितीला. म्हणून सुषुप्तीचा संबंध हा आत्मतत्वाशी अभिन्नता आणण्याचा आहे, असं वारंवार सांगितलंय. हो. पण जे म्हणजे महाराज जे म्हणाले नासदीय सुक्ताचे विवेचन करताना, तर ती जी स्थिती आहे म्हणजे जिथे असतही नसतं काहीच नसतं, तीच ती आत्मस्वरूपाशी एकरूपतेची स्थिती आहे का? तीच म्हणजे म्हणजे त्याला सदृश्य असं म्हणता येईल मला. तीच आहे असं नाही म्हणता येणार. अच्छा. हा, म्हणजे कारण काय झालं की हा जो जीवात्मा आहे ना, या तीन अवस्थेमध्ये जातो. खरं म्हणजे सुषुप्ती ही सुद्धा जीवात्म्याची हो, स्थिती. जीवात्म्याची स्थिती आहे. हो, मग तरी पण त्या जीवात्म्य स्थिती असताना सुद्धा त्या ठिकाणी म्हणजे त्याला इक्विव्हॅलंट म्हणू शकतो त्याला इथे. इक्विव्हलंट म्हणू शकतो. बरोबर सांगितलं. श्री स्वामी. श्री स्वामी. स्वामी समर्थ. हा, बोला. काय म्हणताय बोला. तुमचं दर्शन, तुमच्याशी संवाद, हेच म्हणजे परमानंद आहे आमच्यासाठी आणि तो अखंड टिकावा यासाठी तुमचा आशीर्वाद अखंड आहेच आहे सोबत. आणि सतत आम्ही तुमचा चेहराच समोर आणत असतो मनात. सगळं महाराजांची आहे सगळी लीला, बाकी काही हो. नाही. आणि हा अखंड टिकावा हा आनंद आमचा बस. तो टिकणारच आहे. त्याच्यामध्ये तो महाराजच असे आहेत की
ते त्या रूपामध्ये येतात आणि ते तुमच्याशी संवाद करतात. त्याच्यामुळे महाराजांची लीला ही आगाध आहे. त्याचं आपण वर्णन करू शकत नाही किंवा ते समजणे इतकी आपली बुद्धी चालणार नाही. म्हणून तिथे जो काही आपला शरण भाव आहे ना, तोच तिथे काम करतो. हा, ठीक आहे ना, एकदम छान. आणि आपल्याशी जे जोडणारे लोक आहेत त्यात असे काही काही अस्वस्थ मन असणारे येतात. मग अशा येतात. लोकांना काय समजावून सांगायचं की अरे तुम्ही शांत कसं व्हायला पाहिजे, त्यांनी युक्ती सांगायची त्यांना असं. त्यांना युक्ती म्हणजे काय, की त्यांना सांगायचं बाबा जे तुला जे तुझी अस्वस्थता करणारी जी गोष्ट आहे, त्या गोष्टीला तरी अस्तित्व आहे का? हम्म. म्हणजे म्हणजे माणसाने समजा भूताला भ्यायचं ठरवलं तर भ्यायला हरकत काही नाहीये, पण भूत आहे का पर्यंत हे तर सिद्ध करा ना. तर भूताला जर अस्तित्व नसेल तर भिण्याचं काही कारणच नाही ना. तसं तू जे काही आयुष्यामध्ये निराश होतो, अस्वस्थ होतो, अशांत होतो, तर याचं तुला जे काही कारण आहे तर ते कारण सांग म्हणावं. आणि मग लक्षात असं येईल की हे कारण जे आहे ना ते नाहीच आहे मुळातून. मग काय आहे, मग ती तुझी कल्पना आहे. म्हणजे कल्पनेने माणूस भीत असतो. जी हो. आजची कल्पना आहे ना त्याच्यानेच भीती आहे. की माणूस काय करतो, आता समजा संघर्ष करतो, घाबरतो, भीतो, लढाई करतो. या सगळ्यामध्ये काय माहिती का, मी आणि तू या दोन गोष्टी आल्याशिवाय ते शक्यच नाहीये. आणि मी आणि तू हे जे दोन शब्द आले ना तर त्यालाच अज्ञान असं म्हटलेलं आहे. हो. कारण मी नावाची वस्तूच नाहीये ना त्यात. एक कॅन्सल होऊन जातो. मग एक खरंय. तू राहतो फक्त. आणि तू म्हणजेच परमात्मा आहे. जर परमात्मा एकच राहत असेल तर कोणी कोणाला भ्यायचा प्रश्न आहे. त्यामुळे भीती राहू शकत नाही. कुठल्याही प्रकारची नकारात्मक वृत्ती राहू शकत नाही. म्हणून उपाय एकच आहे त्याच्यावर, की तुम्ही परमेश्वराशी, स्वामींशी तुम्ही अभिन्नता ठेवा, त्यांचं अनुसंधान ठेवा, त्यांचं नाम घ्या. म्हणजे भीती ही पळून जाईल आपोआप. हो. भीतीलाच भीतीची भीती वाटेल. समजलं ना? हो. श्री स्वामी समर्थ काका. हा, श्री स्वामी समर्थ. काय म्हणतो, काय काय चाललंय? सगळं छान आहे. एकदम मजेत आहे काका. आजच्या हम्म. या डिस्कशन इथे स्वामी म्हणतात की सुषुप्तीमध्ये स्वयंज्योती आत्माचा अनुभव असतो आणि हो. जागृत आणि स्वप्नावस्थामध्ये अन्य भाव असतो. म्हणून आपल्याला ते आपल्याला वी कॅन सी, स्मेल, थिंक अँड ऑल दोस थिंग्स. तो जीव भाव आहे त्या ठिकाणी जो आहे ना. भाव आहे, इकडे आत्मभाव आहे, इकडे जीव भाव आहे. तो भाव आहे. आणि आणखीन एक गोष्ट म्हणजे त्यांनी एक स्केल दिलाय मेजर करायला आनंदाचं. आणि 100 मल्टिप्लाय करून पासून स्केल सांगितले की याच्यापेक्षा हे श्रेष्ठ आहे, याच्यापेक्षा करेक्ट. श्रेष्ठ असे त्यांनी त्याचे लेवल सांगितले. आणि त्या लेवल जसे जसे आपण हे करतो, त्याचा अभ्यास करतो, तसं जसं आपल्याला एक लक्षात येतं की अंतिम काय हा प्रश्न येतोच. जेव्हा आपण म्हणतो ना की आता याच्यानंतर हे स्टेशन लागणार आहे, याच्यानंतर हे. आता प्रवास चालू आहे आणि आपण फक्त पुढचं स्टेशन सांगितलं तर तो म्हणतो हे सगळं राहू द्या, आपल्याला नेमकं अल्टिमेटली पॉइंट आहे, टर्मिनस जिथे होणार आहे प्रवासाचं, तर ते काय आहे. तर माणसाला जशी उत्सुकता असते की नाही, तसं की अल्टिमेट जे ठिकाण आहे ना ते ठिकाण म्हणजे आत्मस्थितीचं आहे. तिथे त्या ठिकाणी मनुष्याने त्या आत्मस्थितीमध्ये जायचं आहे आपल्याला. आणि मग ती काय, म्हणजे जेव्हा निद्रा येते की नाही तेव्हा सगळ्या कल्पना संपतात. कल्पना संपतात. जागृत अवस्थेमधले सुद्धा जे काही संघर्ष असतात तेही संपतात. आणि मग हे जेव्हा सगळं संपलेलं आहे तेव्हा त्यांचा अहंभाव पण संपतो, अहंकारही संपतो. अहंकार म्हणजे जीवभाव आहे. आणि तो जीवभाव एकदा संपला की नाही की विषय सगळे संपले ना. सगळे जे विषय निर्माण होतात ते कशामुळे होतात, त्या जीवभावातूनच होतात. करेक्ट. तर पण इथे की पॉइंट इथे मी आता जरा ऑब्झर्व करत होतो की जो त्या स्थितीला जायला आपल्याला निष्पाप आणि निष्काम आपली भावना असायला पाहिजे. हे दोन शब्द वापरले तिथे. दोन शब्द वापरले. तर देन आय रिअलाइज्ड की म्हणून आपल्याला प्रत्येक दिवशी सुषुप्ती अवस्थामध्ये आपण जातो तिकडे, पण अनुभव वगैरे पण करतो, पण ते त्याचं वी डोंट रिमेंबर इट अँड ऑल दॅट. आपल्याला जास्त आठवण पण नसतं. आपण वी एक्सपिरियन्स इट बट वी आर नॉट कॉन्शियस ऑफ इट. तर अँड तोच अनुभव जर आपल्याला जागृत अवस्थेत करायचा असेल तर हे दोन गोष्टी आपल्याला वी हॅव टू वॉक दॅट पाथ. इट्स लाईक
इट्स लाईक आपण दुधाच्या स्टेटमध्ये आहे आणि हो. स्वामी म्हणतात की आपल्याला तुपापर्यंत जायचंय. तर हो. आणि तूप तिकडे दे विल नॉट मिक्स. वी हॅव टू चर्न बिकम कर्ड अँड देन ते घुसळून हा, ते सगळं केल्याशिवाय होत नाही ना. टाकल्याशिवाय ते होणार नाही. तर तर अँड दॅट आपला जो आनंद जो आता आपण कधी कधी एक्सपिरियन्स करतो, मोस्टली 99% दुःखच असतो आयुष्यात. आपला जो आनंद तो पण कामना सहितचा सुख असतो आणि कामाला पुढेच असतो. लिमिटेड असतं. बरोबर. ते आवाज तर तर नाव आय कॅन सी इथे स्वामी इज ओपनिंग अप द विंडो की आपण फक्त एकदम हिअरिंग एड लावले कारण ते जास्ती आवाज ऐकायला हॅव टू बिकम हे समोरचं काय जे आहे ह्या त्याच्यापेक्षा ज्ञानाच्या द्वारे आपल्याला खूप खूप पुढे जायचंय. तर स्वामी ते माइलस्टोन देत आहेत. अगदी 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 बरोबर ओळखलं तुम्ही. अगदी योग्य आखलं नाही. छान चालेल चालेल. ठीक आहे. आशीर्वाद आहे खूप. महाराजांची अखंड कृपा नाही. हा, थांबतो. मग पुढच्या रविवारी आपण सगळे भेटूया परत एकदा. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी श्री समर्थ. स्वामी समर्थ. की जय. जय.